आणि यानंतर बातमी नागपूरमधने। खरं तर कालचा दिवस नागपूरमधला कुणीही व्यक्ती कधीही विसरू शकणार नाही। 9 मित्र केवळ मौज मजा करायची म्हणून वेणा तलावामध्ये बोटिंग करण्यासाठी गेले आणि यापैकी 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर फेसबुक लाईव्ह ही मुलं करत होती किंवा सेल्फी काढत होती म्हणून कदाचित त्यांची बोट उलटली असावी असं सांगितलं जाते, परंतु प्रशासनाचा हलगर्जीपणा सुद्धा या गोष्टीला तितकाच कारणीभूत असल्याचं पाहायला मिळते। कारण या तलावाच्या बाहेर इथे धोका आहे, तुम्ही सावध राहा अशी कोणतीही सूचना देणारा एकही बोर्ड पाहायला मिळत नाही। चलो कहीं पे भी घुमा ले मजा मजा पानी के बीच में बहुत क्या बताओ कैरम ब्रह्मांड मजा नहीं लाइफ बंक्या तू आला नहीं, तू पागल है बंक्या। मिस केलं त्या लाईव्ह व्हिडिओच्या साइड साठी तुम्ही एक साइड मास्टर तू पगला आहे, पगला आला नाही रे। संध्याकाळी 6:30-7 ची वेळ। नागपुरातून 9 मित्र सुट्टी एन्जॉय करण्यासाठी वेणा तलावाजवळ आले। एका मच्छीमाराला पटवून परवानगी नसतानाही बोटिंगसाठी तलावात गेले आणि सुरू झाली मजा मस्ती, फोटो सेशन आणि फेसबुक लाईव्ह। क्या बताओ, क्या मजा आ रही, क्या बताओ, क्या मजा आई, मेरे को तो बहुत मजा आई। पंकज मास्टर ये मेरे भाई क्या म्हणते मागच्या भाई नहीं डुबता भाई, भाई डुबरा बोलते आज ब्लू है पानी 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 दिल फेसबुक लाईव्ह संपलं। त्यांनी आपल्या मित्रांना फेसबुकवरूनच टाटा बाय बाय केलं आणि अवघ्या काही क्षणात बोट उलटली। नागपुरातून आलेल्या 9 मित्रांपैकी 8 जणांना जलसमाधी मिळाली। सोबत गावातील 3 मासेमारही बुडाले। बचाव पथकामध्ये नागपूर फायर अग्निशमनचा 1 चमू आहे आणि एसडीआरएफचे 2 चमू कार्यरत आहेत। प्रत्येक 7-7 लोक आहेत, जवळ 25-30 लोक आणि 3 डिझेल बोटने शोध सुरू आहे। नागपूर पासून वेणा तलाव 30 किलोमीटरवर आहे। हे पर्यटन स्थळ नाहीये। इथं बोटिंगला पाण्यात उतरायला सक्त मनाई आहे, पण तलावानजीक ना तसा कुठला बोर्ड आहे ना सुरक्षा रक्षक। 8 तरुणांचा जीव गेल्यावरही प्रशासनाचं उत्तर बघा। मात्र इथं कुठल्याही प्रकारचा बोर्ड आपण लावलेला आहे का, काही गार्ड ठेवला आहे का? कारण शेवटी हा एक पिकनिक स्पॉट म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे नागपूरमध्ये। पिकनिक स्पॉट म्हणून नाही आहे मॅडम, इथे याच्यामध्ये हे एमजेपी आणि ते म्हणजे आडनास फॅक्टरीला पाणी पुरवठ्यासाठी स्कीम्स याच्यामध्ये आहेत। थोडंसं खडकाळ भाग आहेत, लोक पर्यटनासाठी येतात आणि ते एन्जॉय करतात, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं असं मध्ये ऑथरायझेशन नाही आहे की इथे बोटिंग करावं म्हणून। प्रिकॉशनरी बोर्ड आपण लावतो, परंतु लोक ते काढून नेतात बऱ्याच ठिकाणी आणि हे सबमर्जनचा भाग आहे। प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटचं माणसं ठेवणं काही अपेक्षित नाही आणि तेवढं मनुष्यबळ पण नाही आमच्याकडे। घटनेचं गांभीर्य ओळखून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वेणा तलावावर आले, पण प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं खापर त्यांनी तरुणांच्या फेसबुक आणि सेल्फीवर फोडलं। त्या व्हिडिओसाठी दिसत आहे की ते एक तलावात जाऊन एन्जॉय करणे, सेल्फी काढणे, मोबाईलचं संभाषण करणे, मोबाईलवर लाईव्ह त्या ठिकाणी आपल्या मित्रांना लाईव्ह दाखवणे, या सर्व बाबी दिसत आहेत। घटना दुर्दैवी आहे, पण ती घटना ही त्याच मुलांनी तयार केलेली आहे। शासनाचा कुठला अधिकारी होता की नाही होता याच्या चौकशी निश्चित होईल, पण पहिल्यांदा तर या सर्व बॉडी काढणे ही प्रायोरिटी आहे। बोट लहान होती, 12 जणांचं वजन पेलण्या एवढी तिची क्षमता नव्हती। त्यात मुलांची मजा मस्ती आणि पावसाळी वातावरण जीवावर बेतलं, पण एखादा सुरक्षा रक्षक तिथं असता तर 8 जीव वाचले असते। और यहाँ पे कोई सी सुरक्षा का कोई ये इंतजाम नहीं है, बोटिंग की व्यवस्था नहीं है, तब भी यहाँ पे कोई मना ही नहीं करता, कुछ नहीं करता और घुसने देते यहाँ पे। एकाच दिवशी 8 कुटुंबातली 8 करती सवरती मुलं गेली। कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा बाप तर कुणाचा पती गेला। त्यांचं दुःख कुठल्याही शब्दात मावणार नाही। त्यामुळे कुठेही फिरायला जाताना, पिकनिकला जाताना आपल्या जवळच्या लोकांचे चेहरे आठवा। परवानगी नसलेल्या, सुरक्षा नसलेल्या ठिकाणी जीवावर बेतणारं धाडस करू नका। सरिता कौशिकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नागपूर।